बंदिस्त जागा ज्याला काही ठराविक सीमा आहे अशा खालील नामांपूर्वी च्या आत अर्थाने इन वापरतात. इन द हाऊस, इन बेड, इन द रूम, इन द क्लास, इन द वर्ल्ड, इन द स्काय, इन अ लेटर, इन अ टाउन, इन प्रिझन, इन अ न्यूजपेपर, इन अ स्ट्रीट, इन द बॅग, इन चर्च, इन अ क्यू, इन अ विलेज, इन हॉस्पिटल, इन द रेन, इन अ सिटी, इन द बस. ज्याला काही ठराविक सीमा आहे अशा घटकाच्या आतली अवस्था दाखवताना तुम्हाला इन वापरायचे. मग हे समोर तुमच्या दिसलंय तर त्यानुसार तुम्हाला इन वापरायचे. सी इज या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी जो दिलाय त्याचा अर्थ इज आहे, यस जोडलाय ते. सी इज डॅश डॅश द गार्डन, मग इथं इन द गार्डन. गार्डनला सीमा असते त्याच्या आतमध्ये तो असतो. आय हॅव लेट माय कीज डॅश डॅश द कार, इन द कार. कार बंदिस्त ठिकाण आहे त्या ठिकाणी तुम्ही सोडल्यात. आतली विराम अवस्था दाखवण्यासाठी इन वापरतात. महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. आता पुढे वस्तूचा बाहेरून आत प्रवेश असेल व वाक्यात हालचालदर्शक क्रियापद असेल तर अशा वेळी इन टू शब्दप्रयोग करावा, परंतु फक्त आतील अवस्था दर्शवण्यासाठी इन वापरतात. याचा अर्थ इन स्थिती आहे तर इन टू मात्र दिशा आहे किंवा हालचाल आहे. लक्षात ठेवा, बाहेरून आतमध्ये येण्यासाठी, हालचाल करून जाण्यासाठी तुम्हाला इन वापरायचं आहे. एखाद्या ठिकाणची विराम अवस्था दाखवण्यासाठी ज्याला काही ठराविक सीमा आहे त्यासाठी मात्र इन वापरायचं आहे. मग इथं पहा, द बॉईज आर डॅश डॅश द क्लास. बॉईज ऑलरेडी क्लासमध्ये येतं, या ठिकाणी इन द क्लास. ही लिव्ज डॅश 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 इंडिया, इन इंडिया. तो भारतात राहतो, मग या ठिकाणी भारताला सीमा आहे त्याच्या आतमध्ये तो राहतो. द चिल्ड्रन रॅन, आता मात्र हालचाल आहे, डॅश डॅश द हाऊस, इन टू. हालचाल असेल, बाहेरून आत येणं असेल त्या ठिकाणी इन टू वापरायचं आहे. ही जम्प्ड डॅश डॅश द रिव्हर, बाहेरून आत उडी मारली या ठिकाणी इन टू वापरायचं आहे कारण हालचाल आहे. सी थ्रू अ स्टोन डॅश डॅश द पॉन्ड, इथं परत पुन्हा हालचाल आहे, इन टू. त्यानंतर सी हॅज गॉन डॅश 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 द हाऊस. सी हॅज गॉन डॅश डॅश द हाऊस, इथं इन टू, आतमध्ये जाणे. हेलन केम डॅश 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 द रूम, आतमध्ये आली, इन टू द रूम. मग पुढे खालील कालवाचक शब्दांपूर्वी इन वापरतात, जसे इयर, मंथ, मॉर्निंग. म्हणजे मोठे कालखंड जर असतील तर त्या ठिकाणी तुम्हाला इन वापरावं लागतं. छोट्या पॉईंटसाठी मात्र तुम्हाला ॲट वापरावं लागतं. इव्हिनिंग, आफ्टरनून, सीझन, वीक, इयर, मंथ आणि मॉर्निंग यांच्या अगोदर तुम्हाला इन वापरायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे. इयर जर असेल तर इनच वापरावा लागतो, परंतु पॉईंट असेल एखादा त्या ठिकाणी ॲट वापरावं लागतं. महात्मा फुले डाईड इन 1890, इथं इयर दिलेलं आहे. आय शॅल कम टू पुणे इन जून, इथं मंथ आहे. मोठा कालखंड म्हणलं तर इन असतं. पॉईंट असेल वेळेचा तर त्या ठिकाणी ॲट असतं. आय विल रिटर्न युअर बुक इन अ वीक, म्हणजेच आठवड्याच्या आतमध्ये मी तुला ते देईल, याचा अर्थ असा होतो. अ किंवा ॲन प्लस कार, टॅक्सी, जीप पूर्वी इन वापरावे. तसेच या नामापूर्वी माय, हिज, हर, देअर सारखे स्वामित्वदर्शक विशेषण असेल तर इनच वापरावे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आता आय गो टू स्कूल बाय कार, मग या ठिकाणी बाय कार जर म्हटलं तर बाय नंतर इथं तुम्हाला आर्टिकल किंवा स्वामित्वदर्शक हिज, हर, देअर असं विशेषण किंवा माय वापरायचं नाही आहे. जर असं काही जर वापरलं तर बायच्या ऐवजी मात्र इथं वापरायचं आहे इन. मग इथं अ येतं किंवा इथं माय येतं, हिज येतं, हर येतं, असं काहीतरी येतं. मग अ किंवा ॲन असेल, त्यानंतर कार, टॅक्सी, जीप जर असेल तर त्या ठिकाणी तिथं इन वापरा, परंतु असं काही जर नसेल त्या ठिकाणी तुम्हाला बाय वापरा. ही गोज टू कॉलेज डॅश डॅश अ कार, या ठिकाणी अ वापरलंय, मग इथं इन अ कार. सी इज सिटिंग डॅश 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 हर कार, आता इथं मात्र या ठिकाणी वापरलंय हर, परंतु इथं प्रवासासाठी नसून आतली अवस्था दाखवण्यासाठी वापरायचे इन, बंदिस्त जागेतील अवस्था. सी इज सिटिंग इन हर कार. अशा प्रकारे कार, टॅक्सी, जीप यांच्या अगोदर आर्टिकल किंवा माय, हिज, हर, युअर, देअर अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे बाय, परंतु इथं जर अशा प्रकारे आर्टिकल किंवा पजेसिव्ह ॲडजेक्टिव्ह असेल तर इथं वापरायचं आहे इन. आता पुढे
द्रव धातूमध्ये लिहिण्यासाठी इन वापरावे, निर्जीव साधनापूर्वी विथ वापरावे, तर सजीवाकडून क्रिया झाल्यास मात्र बाय वापरावे. आता या ठिकाणी एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो. तीनही शब्द एकाच वाक्यात आलेले आहेत, नीटनेटकं लक्षात ठेवा. समजा तुम्ही एखादा घटक, जसं पत्र आहे, निबंध आहे, तो लिहिताना कोणतं साधन वापरता किंवा कोणता द्रव वापरता, जसं शाई असेल किंवा काही सोनं असेल, चांदी असेल, तर त्याच्यामध्ये आपण त्या अक्षर लिहितो त्या माध्यमामध्ये. मग समजा तुमचं लिहिण्याचं माध्यम जर इंक असेल तर त्या द्रवासाठी किंवा धातूसाठी तुम्हाला वापरावं लागतं इन, आणि त्यासाठी तो द्रव कशात भरला आहे, ते साधन कोणतं आहे, त्यासाठी विथ वापरा. पण सजीवाकडून झालेली क्रिया दाखवण्यासाठी मात्र बाय वापरायचं आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत IMP आहे आणि हा परीक्षेला परत विचारला जाणार. अ लेटर वॉज रिटन, या ठिकाणी इन इंक द्रव पदार्थ आहे, हे माध्यम आहे तुमचं लिहिण्याचं. त्याच्यानंतर तुम्ही साधन घेतलंय पेन, कुठलाही साधन जर असेल त्याला विथने जोडतात, इथं महत्त्वाचं आहे. आणि बाय हर सजीवाला जोडण्यासाठी जो क्रिया करतो त्याला जोडण्यासाठी बाय वापरतात. मग अशा प्रकारे तुम्ही ज्या साधनाने किंवा ज्या द्रवामध्ये एखादा मॅटर लिहाल, इन, जर पेन असेल किंवा पेन्सिल असेल किंवा काय असेल तत्सम, ते साधन विथ आणि सजीवाकडून कृती झालेस तर बाय. अशा प्रकारे हे जे वाक्य आहे पहिलं ते तुम्हाला IMP करून दिले. महत्त्वाचा मुद्दा आहे. एंटर्डचा अर्थ आत प्रवेश करणे असा होतो. म्हणजे एंटर्ड हा शब्दच आत प्रवेश केला या अर्थाने वापरतात. म्हणून एंटर्ड नंतर स्थळाचा उल्लेख करताना शब्दयोगी अव्यय वापरू नये. हे IMP आहे, परंतु आयोगाने एंटर्ड नंतर स्थळाचा उल्लेख केला आणि इंटू वापरून ठेवले. असं का केलं एका प्रश्नामध्ये, फक्त एकाच, आणि बाकीकडे सगळीकडे एंटर्ड नंतर शब्दयोगी अव्यय नाही. आता एका ठिकाणी मात्र एंटर्ड नंतर तुम्हाला इंटू वापरता येतं, आणि ते म्हणजे जर एखादा मॅटर असेल किंवा विषय असेल, एखाद्या सब्जेक्टमध्ये शिरला, या अर्थाने मात्र तुम्हाला इंटू वापरावं लागतं. म्हणून एंटर्ड नंतर स्थळ असेल तर काहीच नसतं, म्हणजे शब्दयोगी अव्यय नसतं. परंतु एंटर्ड नंतर सब्जेक्ट किंवा एखादा मॅटर जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला इंटू वापरावं लागतं. ही एंटर्ड द रूम, इथं काही वापरायचं नाही, IMP करून ठेवतो. हा प्रश्न परत तुम्हाला येईल, याच्यावरती चर्चा, अगदी ग्रुप डिस्कशन करा. हा प्रश्न नीट का लक्षात ठेवा. एंटर्ड नंतर स्थळाचा उल्लेख जर असेल त्या ठिकाणी तुम्हाला काही वापरायचं नाही, डायरेक्ट एंटर्ड नंतर स्थळ वापरायचं आहे. परंतु एंटर्ड नंतर सब्जेक्ट असेल तर इंटू वापरा. ही एंटर्ड दॅट ॲज द सब्जेक्ट अँड फाउंड द आन्सर, या ठिकाणी इंटू. ही एंटर्ड इंटू द सब्जेक्ट अँड फाउंड द आन्सर. अशा प्रकारे 6 नंबरचा पॉईंट तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. याच्यावरती परीक्षेत तुम्हाला प्रश्न विचारतील. एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणे किंवा रूपांतर होणे, तसेच एका संबंध वस्तूचे तुकडे करणे, आत पडणे, यासाठी इंटू वापरतात. हा नियम तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याच्यावरती 5 ते 6 प्रश्न आले आहेत. आणि अवस्था बदल, एका स्वरूपाचं दुसऱ्या स्वरूपात रूपांतर, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं, यासाठी इंटू वापरायचे. आत पडणे यासाठी सुद्धा इंटू वापरायचे. बाहेरून आत जाण्यासाठी इंटू वापरायचे. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड, ट्रान्सलेटेड आलं की पुढं इंटू. एका भाषेतून दुसऱ्या भाषेमध्ये रूपांतर होणे. गीतांजली वॉज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस. फादर्स अँगर मेल्टेड इंटू पीस. रागाचं रूपांतर शांततेत झालेलं आहे, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत. IMP करून देतो तुम्हाला. हा मुद्दा नीट लक्षात ठेवा, पुढे जाऊन धोका खाल. अवस्था बदल, आकार बदल, बाहेरून आत, आत पडणे, यासाठी तुम्हाला इंटू वापरायचं आहे. मदर कट अँड ॲपल इंटू मेनी पीसेस. द कॅट फेल इंटू द वेल, विहिरीत पडली बाहेरून आतमध्ये. आता एका भाषेतून दुसऱ्या भाषेत रूपांतर करण्यासाठी इंटू वापरतात, परंतु 2 भाषांची नावे शेजारी जर आली तर दोन्ही भाषांच्या मध्ये मात्र तुम्हाला टू वापरावं लागतं. IMP करून देतो. एकदा असाच प्रश्न विचारला होता. मुलांना एक लक्षात होती गोष्ट की एकातून दुसऱ्यात रूपांतर होणे इंटू वापरायचं, परंतु 2 भाषांची नावं जर शेजारी दिली तर मात्र टू वापरतात. इथं मात्र मुलं फसली होती. गीतांजली इज ट्रान्सलेटेड इंटू मेनी लँग्वेजेस आणि ट्रान्सलेट दिस पॅसेज इंग्लिश डॅश डॅश मराठी इंग्लिश टू
मराठी. IMP करून दिले. आतापर्यंत जे काय प्रिपोजिशन घेतलेत आपण ते तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. याच्यावरती परीक्षेला 100% प्रश्न असतात म्हणजे असतात आणि प्रिपोजिशन मुलांना अत्यंत अवघड वाटणारा टॉपिक आहे. तोडून आत जाण्यासाठी ब्रेक इनटू वापरतात. आउट ऑफचा वापर मात्र इनटूच्या विरुद्ध अर्थाने केला जातो. द थीप ब्रोक डॅश डॅश द हाऊस अँड लुटेड इट. तोडून आत जाणे, ब्रोक ब्रेकचा भूतकाळ घेतला, इथं वापरायचं इनटू. त्यानंतर ही टूक सम बुक्स, इथं वापरायचंय काय सांगितलंय, आउट ऑफ द बॅग. आत टाकणे इनटू, बाहेर काढून घेणे आउट ऑफ, इनटूच्या विरुद्ध आउट ऑफ. महत्त्वाचा मुद्दा. इनचा वापर ठराविक कालखंड संपल्यावर अशा अर्थाने केला जातो, तर विदिनचा अर्थ तो कालखंड संपण्याच्या आतच या अर्थाने तुम्हाला विदिन वापरायचे. आय शॅल बी बॅक इन अ वीक. इन अ वीक म्हणजेच 7 दिवस संपल्यानंतर तुम्ही येणार, आठवड्याच्या नंतर. आठवड्यात येतो म्हणजेच आठवडा संपला की मग तुम्ही येणार. परंतु इथं जर विदिन जर टाकलं तर मात्र 7 दिवस भरण्याच्या आतमध्ये म्हणजे 5व्या 6व्या दिवशीच मी येतो, याचा अर्थ असा होतो. विदिन म्हणजे 7 दिवस म्हणजेच आठवडा भरण्याच्या आतमध्ये आणि इन अ वीक म्हणजे आठवडा भरल्यानंतर, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर पुढचं शब्दयोगी अव्यय आहे ते म्हणजे ॲट. च्याकडे किंवा वाजता. ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते. समजा 7 वाजता 8 वाजता एक पॉईंट असतो. जसं नून हा शब्द आहे, नून हा शब्द बरोबर दुपारचे 12 वाजलेले दाखवतो. मिडनाईट हा शब्द रात्रीचे 12 दाखवतो. त्याप्रमाणे इथं जर निश्चित वेळ असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲट वापरावं लागतं. मोठ्या कालखंडासाठी मात्र इन असतं, दिवसाच्या नावापूर्वी मात्र ऑन असतं. मग ॲटने निश्चित वेळ दर्शवली जाते. नंबर 2, छोट्या स्थळापूर्वी ॲट तर मोठ्या स्थळापूर्वी मात्र इन वापरतात. एकाच वाक्यात जर 2 स्थळं जर आली तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲट आणि इन कसं वापरायचं ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आय गेट अप या ठिकाणी 6 o'clock हा फिक्स वेळ आहे म्हणून या ठिकाणी वापरायचं आहे ॲट. ही डान्स्ड इथं फिक्स वेळ आहे, इथं ॲट 10 o'clock. आता एक महत्त्वाचं वाक्य इथं IMP करून देतो. हा प्रश्न परीक्षेला आलेला आहे. सी लिव्ज औरंगाबाद डॅश डॅश समर्थनगर. आता औरंगाबाद मोठा भाग आहे, समर्थनगर त्यातला छोटा पॉईंट आहे. मग या ठिकाणी मोठ्या भागापूर्वी इन वापरायचं, छोट्या भागापूर्वी तुम्हाला ॲट वापरायचे. सी लिव्ज इन औरंगाबाद ॲट समर्थनगर. माय फादर लिव्ज या ठिकाणी ॲट वडगाव पण चालतं, इथं इन लिहिलं तरी चालतं. म्हणजे गावाच्या नावाच्या अगोदर तुम्ही ॲट किंवा इन दोन्ही पण लिहू शकता, काही अडचण नाही. आय लिव्ह इथं मात्र ॲट चालत नाही कारण हा खूप मोठा भाग आहे म्हणून या ठिकाणी इन इंडिया. आता सामान्यपणे खालील नामांपूर्वी ॲट वापरले जाते. येथे ॲटचा अर्थ च्या आसपास किंवा च्या परिसरात असा होतो. ॲट होम म्हणजेच तो घराकडे आहे, म्हणजे घरात आहे की अंगणात बसला हे काही सांगता येत नाही. ॲट वर कामावर गेलाय म्हणजे तिथं आहे त्या परिसरामध्ये, परंतु एक्झॅक्ट कामावर त्या काही सांगता येत नाही. ॲट द ऑफिस, ॲट स्कूल, ॲट युनिव्हर्सिटी, ॲट ॲन ॲड्रेस, ॲट अ सर्टन पॉईंट, ॲट द ब्रिज, ॲट द बस स्टॉप, ॲट कॉलेज, ॲट द स्टेशन, ॲट द एअरपोर्ट, ॲट द प्लॅटफॉर्म, ॲट अ पार्टी, ॲट अ मॅच, ॲट अ लेक्चर, ॲट अ कॉन्सर्ट, ॲट द टॉप, ॲट पेज 50. आता पानासाठी ॲट पेज 50 कुठलंही पान असेल तर, ॲट द बॉटम, ॲट अ कॉन्फरन्स. खालील कालदर्शक शब्दांपूर्वी कोणतीही सकाळ, दुपार, रात्र असा उल्लेख करताना ॲट वापरतात. ॲट डॉन म्हणजे सकाळ, ॲट मिडनाईट म्हणजेच मध्यरात्र 12च्या आसपास, ॲट नून दुपार, ॲट डस्क संध्याकाळ सूर्य मावळताना, ॲट आफ्टरनून, ॲट डे ब्रेक दिवस उजाडताना आणि ॲट ट्विलाईट. तर हे जे वेळ आहेत लक्षात ठेवा, तर हे फिक्स टायमिंग आहेत. त्या ठराविक पॉईंटसाठी तुम्हाला इथं ॲट वापरावं लागतं. म्हणजे जनरली तुम्हाला कोणत्याही सकाळबद्दल बोलताना जसं डॉन आहे पहाट, कोणतीही पहाट असेल त्या ठिकाणी ॲट डॉन. जसं पहाटेच्या वेळी पक्षी किलबिल करतात म्हणजे नेहमीच ठराविक ठिकाणी नाही किंवा ठराविक वेळेला नाही, तर प्रत्येक पहाटेला. या अर्थाने या सगळ्या शब्दांच्या अगोदर तुम्हाला ॲट वापरायचं आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय. खालील जे फ्रेज आहेत त्याच्यामध्ये निश्चित सकाळ, संध्याकाळ, रात्र अशा अर्थाने मात्र दचा वापर
असल्याने ॲट ऐवजी इन वापरावे. आता माय फादर इज ऑफिसकडे आहेत म्हणजेच त्या दिशेला आहेत, म्हणजे ऑफिसमध्येच आहेत की नाही सांगता येत नाही, परंतु ऑफिसकडे गेलेले आहेत. ही इज ॲट द रेल्वे स्टेशन, ठिकाण दाखवण्यासाठी एखाद्याचं. द थ्यूज केम, या ठिकाणी मिडनाईट हा फिक्स पॉईंट आहे, लक्षात ठेवा. आणि जर मिडनाईट फिक्स पॉईंट आहे तर त्या ठिकाणी फिक्स पॉईंटवरती तुम्हाला ॲट वापरावं लागतं. द थ्यूज केम डॅश 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 द नाईट, त्या रात्री चोर आले. ठराविक रात्र असेल, जनरल रात्र नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला द थ्यूज केम इन द नाईट अशा प्रकारची रचना करावी लागते. म्हणून एखाद्या विशिष्ट रात्रीबद्दल बोलताना इन वापरा, जनरल रात्रीबद्दल बोलताना मात्र ॲट वापरा. असंच जर वाक्य जर असेल, द थ्यूज जनरली कम ॲट नाईट, मग इथं द थ्यूज हेच वाक्य जनरली कम, इथं मात्र ॲट नाईट असेल. म्हणून विशिष्ट रात्रीसाठी इन आणि पुढे द असतं, परंतु जर विशिष्ट रात्र नसेल, सामान्य कोणत्याही रात्रीसाठी असेल त्या ठिकाणी ॲट असतं. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवा, परीक्षेला विचारला जाईल. आता पुढे खालील क्रियापदानंतर विशिष्ट उद्दिष्ट ठेवून केली क्रिया दर्शवण्यासाठी ॲट वापरतात. जसं शाऊट ॲट, एखाद्यावरती ओरडणे किंवा खेकसणे. ग्रंबल ॲट, कुरकुरणे. शूट ॲट, नेम धरून मारणे. लाफ ॲट, ला हसणे. मॉक ॲट, तोंड वेडेवाकडे करणे. बाईट ॲट, चावा घेणे. लुक ॲट, पाहणे. किक ॲट, लात मारणे. एम ॲट, नेम धरणे. स्माईल ॲट, ला पाहून हसणे एखाद्याला. ग्राउल ॲट, कुरबुरणे. आता पहा, ही थ्रू द स्टोन ॲट द कार, नेम धरून कारच्याच दिशेने मारणे, यासाठी ॲट वापरायचं आहे. एम द बॉल डॅश डॅश द होल, या ठिकाणी ॲट वापरायचं कारण ते तुमचं टार्गेट आहे, म्हणून त्या ठिकाणी नेम धरण्यासाठी विशिष्ट हेतूने ॲट वापरायचं आहे. निश्चित वयापूर्वी ॲट वापरतात. ही वेन टू द USA ॲट 16, म्हणजेच 16व्या वर्षी तो USA गेला. त्यानंतर पुढे खालील कालवाचक शब्दापूर्वी ॲट वापरतात. जसं ॲट धिस मुमेंट, ॲट धिस जंक्चर, ॲट ईस्टर, ॲट बेड टाईम, ॲट धिस आवर, ॲट ख्रिसमस. महत्त्वाचा मुद्दा आहे, नीटनेटकं लक्षात ठेवा. किंमत, दर, वेग पूर्वी ॲट वापरतात. जसं मिल्क सेल्स, किंमत ॲट ₹22 अ लिटर, म्हणजेच एखाद्या गोष्टीचा दर, वेग दाखवण्यासाठी तुम्हाला ॲट वापरायचं आहे. त्याचबरोबर खालील कालवाचक शब्द दिले तिथं पण ॲट वापरायचं आहे. आय गॉट दॅट बुक ॲट ₹52, किंमत दाखवताना. डॅश डॅश धिस मुमेंट, ही इज टॉकिंग विथ मी ॲट धिस मुमेंट, म्हणजे आता तो बोलतोय माझ्याबरोबर, ॲट धिस मुमेंट. त्यानंतर च्यामध्ये चांगलासाठी किंवा कमकुवतसाठी गुड ॲट. त्याचबरोबर पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन अशी शब्दयोगी अव्ययांची सुसंगती असते. इथे मात्र तुम्हाला IMP करायचं आहे. गुडच्या पुढे ॲट, पुअर इन, एक्सपर्ट इन, स्किलफुल इन, IMP. हा प्रश्न आतापर्यंत 3 ते 4 वेळेस आयोगाने विचारलेला आहे. ही इज गुड ॲट इंग्लिश, सी इज पुअर इन मॅथ्स, सी इज स्किलफुल इन हर वर्क. स्किलफुल नंतर इन वापरायचं आहे. महत्त्वाचा मुद्दा आहे, IMP करून दिला आहे. आता पुढचं शब्दयोगी अव्यय आहे ते म्हणजे अबाउट, च्या आसपास. लक्षात घ्या, वेळेच्या संदर्भात च्या आसपास अर्थाने अबाउट वापरतात. जसं इट इज अबाउट 10 o'clock, 10च्या आसपास. इट इज डॅश डॅश लंच आवर, अबाउट. त्यानंतर सामान्यपणे खालील क्रियापदानंतर अबाउट वापरतात च्या विषयी किंवा च्या बाबतीत अर्थाने. आर्ग्यू, कंप्लेन, फाइंड आउट, जोक, नो, प्रोटेस्ट, कॉरल म्हणजेच भांडण. रीड वाचणे, टीच शिकवणे, वरी काळजी करणे, आस्क, इन्क्वायर, लर्न, थिंक, ॲग्री, हिअर, लाफ, केअर, वंडर एक्सेट्रा. या क्रियापदानंतर च्याविषयी अर्थाने तुम्हाला अबाउट वापरावं लागतं. हॅव यू हर्ड डॅश डॅश इट, अबाउट इट, तू याविषयी ऐकलंस का, अबाउट इट. आय नो अबाउट इट, मला हे माहिती आहे, म्हणजेच याविषयी माहिती आहे, अशा प्रकारे. त्यानंतर एखादी घटना
नजीकच्या काळात घडणार यासाठी अबाउट टूचा वापर केला जातो. शी वॉज अबाउट टू गो टू बेड. टू गो टू बेड. मग या ठिकाणी अबाउट टू म्हणलं तर ही घटना आता पुढे घडणार आहे. नजीकच्या काळातील नियर फ्युचर दाखवण्यासाठी अशा प्रकारची रचना होते. हे वाक्य सुद्धा IMP करून देतो, कारण अशा अनेक वाक्य नियर फ्युचरसाठी तुम्हाला विचारलेले आहेत. आता इथपासून आपण आपलं नवीन प्रकरण करतोय. याच्यानंतरचा हा सेक्शन वेगळा आहे, याच्या अगोदरचा सेक्शन मात्र आपला वेगळा आहे.